लासलगावात प्रहारच्या गणेश निंबाळकरांनी रोखून धरली कांदा एक्सप्रेस। सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा आरोप करत एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। एमपीएससीच्या पेपर फुटीला लव्ह स्टोरी कारणीभूत। प्रियकरानं प्रेयसीसाठी फोडला पेपर। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। एमपीएससी अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र, त्यांना घरी पाठवा। मी आवाज उठवला की मला जेलमध्ये टाकायची धमकी देतात। पेपर फुटीवर रोहित पवार आक्रमक। खासदारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बैठकीमध्ये विविध मागण्यांवर चर्चा। खासदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। सुप्रिया सुळेंची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। भोरच्या भोंगवली सब स्टेशनसह विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। पालकमंत्री झाले म्हणून पुलाच्या समोर लावलेल्या बॅनरची क्वालिटी A1। पुलाच्या कामात मात्र स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर। मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर आग। सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आता संतापाचा उद्रेक झालाय। या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशीची समिती गठीत केलेली आहे। मात्र चौकशी समितीचे अध्यक्ष असूनही आयुक्त संजय काटकर यांनी अद्याप जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली नसल्याने त्यांच्या विरोधात रुग्णालयाच्या परिसरातच जोरदार निदर्शने आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरामध्ये आक्रमक पवित्रा घेत आयुक्त संजय काटकर आणि प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला। एवढी मोठी भीषण दुर्घटना घडली, 3 निष्पाप बाळांचा बळी गेला आणि चौकशी समितीचे अध्यक्षच इथे फिरकायला तयार नाहीयेत असा घणाघाती आरोप करत आमदार गजानन लवटे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। या संदर्भात अधिक अपडेट देतील आमचे प्रतिनिधी संजय शेंडे। संजय, सध्या इथे आपण पाहतोय आयुक्तांविरोधातच घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। इथे नेते पोहोचलेले आहेत आणि आक्रमक झाल्याचं दिसतंय। काय त्या रुग्णालयातली सध्याची परिस्थिती आणि काय आरोप करण्यात आले? हो, निश्चितच अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 3 बालकांचा मृत्यू झाला प्रकरण पुढे आलं। त्यानंतर आज शिवसेनेच्या नेता सुषमा अंधारे या अमरावतीला जिल्हा स्त्री रुग्णालयात आले होते। त्यावेळी त्यांनी जवळपास 2 ते 3 तासपर्यंत आयुक्तांची वाट बघितली। आयुक्तांसोबत त्यांना संजय काटकर जे आरोग्य आयुक्त आहेत त्यांच्यासोबत त्यांना चर्चा करायची होती। मात्र शिवसेनेच्या शिष्टमंडळ जोपर्यंत या ठिकाणी होतं 2 ते 3 तास तोपर्यंत काटकर या ठिकाणी आलेले नव्हते। त्यानंतर हे शिष्टमंडळ बाहेर गेलं। मात्र अर्ध्या तासानंतर परत शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी परत आले। मात्र अजूनपर्यंत संजय काटकर जे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे हाय पॉवर कमिटी निर्माण केली त्या कमिटीचे चेअरमन आहे। आता जवळपास 2 वाजले तरी 2-3 वाजत आलेले आहेत तरीपर्यंत अजूनपर्यंत या ठिकाणी चौकशी आलेली नाही। त्यामुळे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोबतच त्यांनी सरकारचा देखील या ठिकाणी निषेध केला। त्यामुळे आपण पाहू शकतो याच वेळी या ठिकाणी भाजपचे जे खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे आणि इतर जे आमदार होते त्याच वेळी शिवसैनिक देखील या ठिकाणी आले। ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारच्या विरोधात संजय काटकर यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि पालकमंत्र्यांनी देखील जो निधी पाहिजे तो व्हेंटिलेटरचा 9 कोटी दिलेला नाही। त्यामुळे पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि संजय नक्कीच या रुग्णालयामध्ये जी नाराजी आहे ती रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभारासंदर्भातली ती व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि घोषणाबाजी देखील झाली आहे। तणावाची परिस्थिती आहे, यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर। या खासदारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। खासदारांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी मिळणार असल्याचं कळतंय। राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच होणार आहे। मनोरा निवासामध्ये खासदारांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची सध्या माहिती मिळते आहे।
अजूनही आपल्याकडे हे भ्रष्टाचार सुरू आहेत. नीट सारख्या परीक्षांमध्ये मुलांमध्ये जे वाटोळ झालं त्यातून आता ही कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली. तुम्ही त्यांना झुरळ म्हटलीत. या दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त तुमच्या सोशल व्हॉट्सअप विद्यापीठावर सतत काय लिहितात माहिती आहे का? ही झुरळी चिरडली पाहिजेत. आता कळलं असेल किती घृणा आहे सांगा बरं. ती न्यायासाठी भांडतायत ना, झुरळी चिरडली पाहिजेत. हे कोण म्हणतं? अंधभक्त. माझ्याकडे 4 पुरावे आहेत बरं. ते आमचे विद्वान आहे तिकडे, आमच्याकडे अंधभक्त काय काय मोठी लोक आहेत. असंही नाही की कलावंतांपासून सगळेजण आहेत. म्हणून मी एक बरोबर बोललो, कलावंतांनी बाहुल्या बोलू नका, बोलक्या बाहुल्या बोलू नका. मुख्यतः आम्ही चर्चा घेतली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे उद्या पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. भोर तालुक्यातील भोंगवली सबस्टेशन भागाबाबत मुख्यमंत्री आणि इतर खासदारांची ही भेट होणार असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित असलेल्या 765 केव्ही क्षमतेच्या GIS सबस्टेशन तसेच भोर आणि राजगड तालुक्यातील विविध गावांमधून जे टॉवर लाईन विरोधामध्ये भोर राजगड सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीनं कापूरहोळ चौक येथे पुणे बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, ही महत्त्वाची बैठक होती आहे, नेमके काही महत्त्वाचे मुद्दे देखील समोर आलेले आहे, काय अधिक माहिती त्याबाबतची? आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये या सबस्टेशनच्या संदर्भामध्ये त्याला विरोध करणाऱ्या संघटनांनी आंदोलन पुकारलेलं होतं. त्यानंतर आज खरं तर सगळ्या खासदारांनी त्यांच्या भागातले जे काही प्रकल्प आहेत, अडकून राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याच प्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या सबस्टेशनच्या संदर्भातला किंवा त्याबाबत ज्या काही चर्चा चालू आहे, जो काही विरोध सुरू आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उद्या पुन्हा या विषयावर बैठक बोलावलेली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार, स्थानिक खासदार तिकडच्या या सुप्रिया सुळे, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही आमदार हे या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याचबरोबर भाजपचे आमदार ज्यांनी या ठिकाणी या सबस्टेशनला विरोध केलेला आहे किंवा त्यांचं या संपूर्ण प्रकल्पाच्या बद्दल त्यांचं जे काही म्हणणं आहे या मुद्द्यावर याच्याशी संबंधित जे काही घटक आहेत, आमदार खासदार, त्यांना बोलवून उद्या सह्याद्री अतिथीगृह इथे या महत्त्वपूर्ण विषयावर बैठक पार पडणार आहे. यामध्ये महत्त्वाचं असं म्हणजे की कालही आजही आपण पाहिलं की सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली आणि उद्या तर राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचे जे आमदार आहेत, स्थानिक आमदार किंवा तिकडची जी मंडळी आहे त्यांच्याबरोबर उद्या खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री, भाजपचे आमदार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार यांची सुद्धा बैठक एकत्रित पार पडणार आहे. हो, धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. उद्या पुन्हा सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक होणार आहे. सबस्टेशनला जो तिथल्या स्थानिक लोकांकडून विरोध होतोय आणि त्याबाबतची काय नेमकी तिथल्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्र्यांपुढे माहिती दिली जाणार आहे आणि त्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आज देखील सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, बैठक झाली, मात्र उद्या परत बैठक बोलावण्यात आलेली आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे आणि या बैठकीतून या समस्येवर काही तोडगा निघतो का याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र ही उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार.